आज संध्याकाळी 6 वाजता शेवटी 2024च्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार संपला। आज शेवटच्या 7व्या टप्प्याच्या प्रचार तोफा अखेरीस थंडावल्या। जवळपास 75 दिवस निवडणूक कार्यक्रम देशात सुरू होता। शेवट मात्र 4 जूनला महासत्तेच्या महानिकालानं होणार आहे। आज 7व्या टप्प्याचा प्रचार संपला। त्यात उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, पंजाब, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड ही 7 राज्य तर आहेतच, तसंच चंदीगड हे केंद्रशासित प्रदेशही आहे। यातील 57 लोकसभा जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे हाच तो टप्पा ज्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी परत एकदा वाराणसी मधून आपलं राजकीय नशीब आजमावतात आहेत। त्यांनी आज वाराणसीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना पत्र देखील लिहिलं। या पत्रातून त्यांनी 7व्या टप्प्यात मतदान करण्याचं आवाहन या फर्स्ट टाइम वोटर्सना केलं आहे। प्रचार संपला आणि 2019 सालासारखाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आध्यात्मिक मार्ग निवडला। ते आज कन्याकुमारीमध्ये आले। समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट दिली। ध्यान मंडपमध्ये पूजा अर्चना केली आणि थेट 48 तास मौन व्रत ठेवत ध्यान धारणेला सुरुवात केली। म्हणजे जेव्हा वाराणसीत लोक त्यांच्या उमेदवारीला मतदान करणार आहेत, तेव्हा नरेंद्र मोदी मात्र मौन व्रतात ध्यान धारण करून असणार। पण हेच काँग्रेसला रुचलेलं नाहीये। नुसती टीकाच केली नाही, तर काँग्रेसनं पंतप्रधानांच्या ह्याच ध्यान धारणेची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे। पाहूयात। हमने ये कंप्लेंट रखी है कि माननीय प्रधानमंत्री ने जो घोषणा की है कि वो एक मौन व्रत में बैठेंगे 30 तारीख की शाम से। आप जानते हैं कि जो चुप्पी का समय है वो 30 तारीख की सुबह 7 बजे से लेकर 1 तारीख तक चलता है। ठीक उसके बीच में माननीय प्रधानमंत्री ने घोषणा की है। ये सीधा आदर्श संहिता का उल्लंघन है। ये वो तौर तरीके हैं जिनसे आप या तो कैंपेनिंग कर रहे हैं या अपने आप को प्रसारित कर रहे हैं। वो खुद कैंडिडेट हैं इस आखिरी चरण में। 55 करीब 55 के आसपास कॉन्स्टिट्यूएंसीज हैं और इस प्रकार का प्रसारण बिल्कुल नहीं अनुमति मिलनी चाहिए। काँग्रेसच्या याच आरोपांवर आहे आपला आजचा पहिला प्रश्न। तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न बघूया। प्रचार संपताच मोदींची कन्याकुमारीत 48 तास ध्यान धारणा, यातून आचारसंहिता भंग होते। काँग्रेसची तक्रार योग्य वाटते का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? एकशे 32 वर्षांपूर्वीच म्हणजेच 1892 साली स्वामी विवेकानंद जगभर भ्रमंती करून जेव्हा कन्याकुमारीला आले होते, तेव्हा त्यांनी याच खडकावर ध्यानधारणा करून विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं। ध्यानस्थ होण्याची मोदींची ही पहिली वेळ नाही। या आधीही 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला होता। तेव्हा उत्तराखंड येथील केदारनाथच्या रुद्र गुहेत त्यांनी ध्यानधारणा केली होती आणि आता मोदींनी रॉक मेमोरियल निवडलंय। मोदींच्या आयुष्यावरही स्वामी विवेकानंद यांचा मोठा प्रभाव दिसून येतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या रॉक मेमोरियलमध्ये तिथे 132 वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले होते, ही ध्यान पद्धत नेमकी कशी आहे ते पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर। ध्यान म्हणजे नक्की काय? शांत ठिकाणी बसून अस्वस्थ मनाला शांत करणे, डोळे बंद करून दीर्घ श्वासोश्वास घेणे, आत्मशक्ती, मनःशांती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते।
ध्यान करण्यानं आरोग्य निरोगी राहते. ज्या आसनात बराच वेळ शांत बसू शकतात त्या आसनात ध्यान करताना बसावे असं म्हटलं जातं. कूर्म पुराणात स्वामी विवेकानंदाचा राजयोगाचा सारांश प्रकाशित आहे. ध्यान करताना सरळ बसावे. भुवयांच्या मध्यभागी असलेल्या दिव्य प्रकाशावर लक्ष केंद्रित करावे असं लिहिलंय. आपले मन त्या दिव्य प्रकाशावर केंद्रित करावे. रॉक मेमोरियलचे ऐतिहासिक महत्व. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या खडकावर स्वामी विवेकानंद यांनी 3 दिवस ध्यान केले होते. याच खडकावर माता पार्वतीनं एका पायावर उभे राहून भगवान शंकराची पूजा केल्याचं पुराणात उल्लेख आहे. हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात हा खडक वसलेला. खरं तर आज प्रचार संपलाय. देशात जवळपास 65 ते 70% मतदान झालंय. याच लोकसभेत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यातल्या काही बिग फाईट्स पाहूयात. वाराणसी, जसं की आपण सांगितलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द भाजपचे इथे उमेदवार आहेतच. त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसचे अजय राय. गांधीनगर इथून अमित शहा भाजपचे उमेदवार, त्यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या सोनल पटेल उभ्या आहेत. वायनाड इथून राहुल गांधी जे काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात सीपीआयच्या अॅनी राजा या उमेदवार आहेत. रायबरेलीतून परत एकदा राहुल गांधी काँग्रेसचे उमेदवार, तर भाजपचे दिनेश प्रताप सिंह त्यांच्या समोर आहेत. नागपूरला नितीन गडकरी भाजपचे उमेदवार, समोर विकास ठाकरे काँग्रेसचे उमेदवार. अमेठीमधून स्मृती इराणी, त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे KL शर्मा. कन्नौज इथून अखिलेश यादव सपाचे उमेदवार, तर सुब्रत पाठक भाजपाचे उमेदवार. बारामती सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार विरुद्ध सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस. रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे भाजपचे उमेदवार, त्यांच्या विरोधात विनायक राऊत उद्धव बाळासाहेब ठाकरे. मंडी कंगना रनौत भाजपच्या उमेदवार, त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह उभे आहेत. मैनपुरी डिंपल यादव सपा, तर जयवीर सिंग समोर उभे आहेत भाजपाचे. ही लोकसभा निवडणूक तशी तर नशीब आजमावणाऱ्या प्रत्येकासाठीच महत्वाची आहे, पण काहींसाठी ती अस्तित्वाची लढाई आहे. ज्या चेहऱ्यांभोवती फिरत होती त्यातला सर्वात मोठा चेहरा अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा. भाजपला त्यांनी एकदा नव्हे तर सलग 2 वेळा सत्ता मिळवून दिली आहे. यावेळी तिसऱ्यांदा भाजप सत्तेत येण्याची शक्यता सगळेच जण वर्तवत आहेत. तसं झालं तर त्याचा सर्वात जास्त श्रेय मोदींना जाईल आणि जर 272ची मॅजिक फिगर गाठता आली नाही तर अपश्रेयही मोदींच्याच पदरात घातलं जाईल, हेही तितकंच खरं. मोदींसाठी या निवडणुकीचा अर्थ काय यावर एक नजर टाकूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. या निवडणुकीचा मोदींसाठी अर्थ काय? जिंकले तर काश्मीर ते कन्याकुमारी सर्वात मोठा चेहरा ठरणार. भाजप अंतर्गत मोदींचं स्थान आणखी बळकट होणार. राम मंदिर, कलम 370 रद्द करणे, राष्ट्रीय सुरक्षा असे मुद्दे मतदारांना भावले असं म्हणता येईल. तर तिसऱ्या टर्ममध्ये आणखी धाडसी निर्णय घ्यायला त्यांना बळ मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समान नागरी कायदा लागू करण्याची शक्यता उद्भवेल. विकास कामांचा वेग त्यांना वाढवता येईल. काशी मथुरा प्रश्न सामोपचारानं सोडवण्यावर भर असू शकतो.
देश जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठीचे प्रयत्न होतील. हरले तर मात्र देशाच्या राजकारणातील मोदी शहा पर्व संपुष्टात येईल. मोदी हरले तर जागा कमी आल्या तरी पक्षातील इतरांना संधी मिळण्याची शक्यता वाढेल. इंडी आघाडीचं सरकार आलं तर राजकारणातून निवृत्ती घेण्याची शक्यता. हरले तर तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागणार. पक्षातील नेत्यांसमोरील चौकशी आणि अटकेचा धोका सुद्धा वाढणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ही निवडणूक किती महत्वाची आहे हे आपण आत्ता पाहिलंय. म्हणूनच की काय त्यासाठी मोदी देशभरात 100 पेक्षा जास्त जनसभा संबोधित करत होते. त्या सभांमधून मोदींनी केलेल्या भाषणांमध्ये कोणकोणते मुद्दे केंद्रस्थानी होते पाहूयात. कांग्रेस और इंडी आघाड़ी वाले बुरी तरह बौखला गए हैं. संविधान बदल देंगे, आरक्षण खत्म कर देंगे. ये अंबानी अडानी से कितना माल उठाया है, क्या सौदा हुआ है, जरूर दाल में कुछ काला है. इनकी नजर महिलाओं के मंगलसूत्र पर है. ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे. मोदीची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची संपूर्ण गॅरंटी. 10 साल में बिना घोटाले की सरकार मोदी ने चला करके दिखाई है. जिसने गरीब को लूटा है और कितना ही बड़ा शहंशाह क्यों न हो, उसको जेल जाना पड़ेगा, जेल में जीना पड़ेगा. मैंने केंद्रीय स्तर पर 10 साल में एक भी घोटाला नहीं होने दिया. मोदी विरोधातील सर्वात मोठा चेहरा म्हणून राहुल गांधींचं नाव घ्यावं लागेल. त्यांनी हळूहळू या निवडणुकीत जीव ओतला. भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं देश पालथा घातला होता. त्यानंतर न्याय यात्राही आली. प्रचार सभांमध्ये नरेंद्र मोदींना थेट अंगावर घेतलं. एवढंच नाही तर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत भाजपच्या आरोप प्रत्यारोपांना त्याच शैलीत उत्तरही दिलं. ही निवडणूक एका अर्थानं राहुल गांधींसाठी मेक ऑर ब्रेक असणार आहे. राहुल गांधींसाठी आणखी काय अर्थ आहे या निवडणुकीचा, त्यावर नजर टाकूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. राहुल गांधींसाठी या निवडणुकीचा अर्थ, जिंकले तर देशाला नवा युवा चेहरा नेतृत्वात मिळेल. जिंकले तर काँग्रेस पक्षात नेतृत्वाचा शोध अखेरच संपणार. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं यश हे मानलं जाईल. जिंकले तर इंडी आघाडीच्या यशाचं श्रेय सुद्धा राहुल गांधींनाच मिळणार. विरोधकांनी मारलेला पप्पू हा शिक्का पुसला जाणार. मोहब्बत की दुकान लोकांना आवडली हे सिद्ध होणार. मात्र राहुल गांधी हरले तर पुन्हा कमबॅक करणं जास्त कठीण जाणार. काँग्रेस पक्षांतर्गत विरोध आणखी वाढणार. काँग्रेसचा देशाचा राजकीय स्पेसमधील रेलेव्हन्स अजूनच संपुष्टात येणार. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींसाठी ही निवडणूक का महत्वाची होती ते आपण पाहिलंय. आपल्या राजकीय कारकिर्दीला नव्या वाटेवर नेण्यासाठी राहुल गांधींना निवडणुकीत यश मिळवणं गरजेचं बनलंय. त्यासाठी त्यांनी आधी भारत जोडो यात्रा काढली, त्यानंतर भारत न्याय यात्रा. विरोधकांना राज्यनिहाय एकत्र आणण्यात यशस्वीही झाले. थेट जनमानसांमध्ये गेले. गेल्या 2 महिन्यात राहुल गांधींनीही जवळपास 100 सभांना संबोधित केलंय. त्यांच्या भाषणात कोणते मुद्दे केंद्रस्थानी राहिलेत ते पाहूयात. नरेंद्र मोदी जी कहते हैं मैं भगवान का काम करता हूं और उनके नेता कहते हैं
कि जगन्नाथ जी मोदी जी के भक्त हैं। जिसको नरेंद्र मोदी अग्निवीर कहते हैं, उसे ना ट्रेनिंग मिलेगी ना पेंशन मिलेगी, उसको उठाकर 3 साल बाद 4 साल बाद आर्मी के बाहर फेंक दिया जाए। हिंदुस्तान का संविधान जिसने इस देश के गरीब लोगों को भविष्य दिया, उस संविधान को हिंदुस्तान के गरीब जनता से के हाथ से छीनने के लिए यह मैच फिक्सिंग की जा रही है। सोचिए इनके दिमाग में कितना अहंकार आ गया है। लाइन लगने वाली है सीटों की, टकाटक 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 टकाटक, और उसके बाद गुड बाय बीजेपी, गुड बाय नरेंद्र मोदी, टाटा। राहुल गांधी आणि अखिलेश यादव या युवा जोडगोळीनं प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडवला. त्यांच्या सभांना, त्यांच्या भाषणांना युवकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. त्यांना तेजस्वी यादव यांचीही चांगली साथ लाभली. उत्तर प्रदेशचं गणित बदलण्याची क्षमता असलेल्या अखिलेश यादव यांच्यासाठी या निवडणुकीचा काय अर्थ आहे ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. अखिलेश यादव जिंकले तर केंद्रात नेतृत्व करण्याची एक मोठी संधी मिळेल. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची ताकद वाढणार. मुस्लिम, यादव आणि ओबीसी मतांचं यशस्वी समीकरण त्यांनी जुळवलं असं म्हणू शकू. भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला छेद देण्यात त्यांना यश आलं असंही मानलं जाईल. देशात जात गणनेच्या कामाला वेग येऊ शकतो. हरले तरी राहुल गांधींपेक्षा कमी अपश्रेय मिळेल. हरले तर उत्तर प्रदेशात भाजप आणखी मजबूत होणार. अखिलेश यादवांनी आपल्या भाषणातून उत्तर प्रदेशातील मुद्द्यांवरच लक्ष केंद्रित केलं. पिछडा, दलित, अल्पसंख्याक असं पीडीएचं सरकार केंद्रात आणणार असाच प्रचार केला. पाहूयात त्यांच्या सभांमध्ये कोणते मुद्दे केंद्रस्थानी होते. 4 जून को है कौन सा मंगल है कि नहीं है? मंगल मंगल होने जा रहा है और जिन्होंने कहा था कि अच्छे दिन लाएंगे वो अच्छे दिन तो नहीं ला पाए हैं, लेकिन 4 जून को जब हारेंगे तो देश के सुनहरे दिन होंगे. माताएं बहनों के अकाउंट में लाख रुपया पहुंच जाएगा. खटाखट खटाखट खटाखट. आपके खटाखट खटाखट के बाद वो रटारट खटाखट खटाखट कर रहे हैं. अब उन्हें डर सता रहा है कि कहीं 400 न हार जाए. वो देखा होगा बाजार में आपने पार्ले जी बिस्किट पैकेट, पहले इतना बड़ा आता था, अब कितना बड़ा हो गया. इनकी सरकार आ गई तो आप देख लेना, पार्ले जी बिस्किट पैकेट का एक बिस्किट वाला पैकेट मिलेगा. 2014 सालापासून नरेंद्र मोदींच्या झंझावातासमोर जर कोणी टिकून राहिलं असेल आणि आपली कामगिरी वाढवली असेल तर त्यातलं एक नाव दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. काँग्रेसचा विरोध शमवत त्यांनी इंडिया आघाडीत प्रवेश मिळवला. त्याचा फायदा आघाडीला होईल अशी अपेक्षा केली जाते. त्यांना कथित दारू घोटाळ्यात त्यांचं नाव आल्यानं त्यांना तुरुंगात जावं लागलंय. त्यामुळे आघाडीतील त्यांचं स्थान काहीसं डळमळीत झालं आहे. या निवडणुकीचा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी काय अर्थ आहे ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. या निवडणुकीचा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी अर्थ, आघाडी जिंकली तर पुन्हा जेलमध्ये जावं लागण्याची शक्यता कमी होईल. पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून विचारही केला जाऊ शकतो. आम आदमी पक्षाचा देशभर विस्तार करण्याची त्यांना संधी मिळेल. हरले तर दारू घोटाळ्यात पुन्हा जेलवारीची शक्यता बळावते. आम आदमी पक्ष फुटण्याची शक्यता वाढणार. जी वेगळी इमेज घेऊन राजकारणात ते उतरले होते ती मिटेल किंवा त्याला तडा जाऊ शकतो. मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक म्हणजे अमित शहा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आणि तो रेटून न्यायचा ही त्यांची खासियत. संसदेतील भाषण असो की प्रचार सभेतील
मुद्देसूद बोलून अमित शहा विरोधकांना नामोहरण करतात हे आपण पाहिलं आहे. मोदींची ढाल बनून वावरणाऱ्या अमित शहा यांच्यासाठी या निवडणुकीचा अर्थ काय आहे ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. अमित शहांसाठी निवडणुकीचा अर्थ जिंकले तर सरकार आणि पक्ष संघटनेत नंबर 2चं स्थान अधिक बळकट होणार. मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी दावेदारी अजून भक्कम होणार. देशहिताचे आणखी काही धाडसी निर्णय ते घेऊ शकतील. हरले तर मात्र तपास यंत्रणांचा ससेमिरा त्यांच्या मागे नक्कीच लागणार. उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याचं मुख्यमंत्रीपद योगी आदित्यनाथ सांभाळत आहेत. 2014 आणि 2019 साली उत्तर प्रदेशनं साथ दिली म्हणून केंद्रात भाजपची निर्विवाद सत्ता आली. इथल्या 80 जागांपैकी किती जागा यावेळी निवडून येतात त्यावर भाजपचं यश अपयश अवलंबून आहे. ही निवडणूक योगींसाठी अनेक अर्थानं महत्वाची आहे. कशी ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. योगी आदित्यनाथ राष्ट्रीय पातळीवर मोदी शहांखालोखाल त्यांचं महत्व वाढेल. उत्तर प्रदेशात सपा बसपा काँग्रेसच्या सोशल इंजिनिअरिंगला पुन्हा हरवल्याचं त्यांना श्रेय मिळेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद कायम राहण्याची शक्यता वाढेल. कट्टर हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून त्यांची मान्यता आहेच ती अजून वाढेल. पुन्हा डबल इंजिन सरकारमुळे राज्यात विकास कामं वाढवायला त्यांना मोठी संधी मिळू शकेल. हरले तर उत्तर प्रदेशात सपा काँग्रेसचं आव्हानही त्यांच्या समोर वाढेल. हरले तर मुख्यमंत्री पदाला पक्षात दावेदार तयार होतील. ही निवडणूक आपल्या राज्यातील 2 नेत्यांसाठी सुद्धा करोया मरोची आहे. एक आहेत शरद पवार आणि दुसरे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. मोदींचा वारू ते महाराष्ट्रात रोखतील अशी आशा अनेकांना आहे. साऱ्या देशाचं लक्ष महाराष्ट्रात इंडिया आघाडीची कामगिरी कशी होते याकडे आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी या निवडणुकीचा अर्थ काय त्यावर एक नजर टाकूयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. शरद पवारांसाठी ही निवडणूक महत्वाची का आहे तर मवियाला जास्त जागा मिळाल्या तर शरद पवारांची जादू कायम यावर शिक्कामोर्तब होणार. मोदींचे सर्वात मोठे विरोधक म्हणून त्यांची मान्यता वाढणार. जर आघाडीला बहुमत मिळालंच तर केंद्रात मानाचं स्थान मिळेल. पंतप्रधान पदाच्या प्रमुख दावेदारांमध्ये पवारांचं स्थान भक्कम होईल. सहानुभूती आणि उमेदवारांचं नियोजन हा फॉर्म्युला विधानसभेलाही त्यांच्या कामी येऊ शकतो. जर यश मिळालं नाही तर उरला सुरला पक्ष फुटण्याची शक्यता वाढेल. उरले सुरले नेते कार्यकर्ते अजितदादांकडे जाण्याची शक्यता वाढेल. हरले तर विधानसभेला मविया एकत्र राहण्याची शक्यता सुद्धा कमी होईल. मुलीसाठी पाहिलेल्या राजकीय स्वप्नांना सुरुंग लागेल. उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक महत्वाची का आहे? अपेक्षित यश मिळालं तर ब्रँड ठाकरे मजबूत होईल. असली शिवसेना ठाकरेंची आणि समोरची नकली यावर जनतेचा शिक्कामोर्तब होणार. जिंकले तर मोदींचा रथ महाराष्ट्रात रोखल्याचं देश पातळीवर त्यांना श्रेय मिळणार. इंडिया आघाडीत त्यांचं महत्व वाढणार. सामान्य शिवसैनिक सोबत असल्याचं सिद्ध होणार. पक्ष सोडून गेलेले नेते परत येण्याची शक्यता सुद्धा वाढेल. विधानसभा जागा वाटपात अजून बार्गेनिंग पॉवर त्यांची वाढेल. मात्र उद्धव ठाकरेंना अपेक्षित यश मिळालं नाही तर उरला सुरला पक्ष नेते फुटण्याची शक्यता बळावते. आणि आता वळूया आम्ही विचारलेल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. प्रचार संपताच मोदींची कन्याकुमारीत 48 तास ध्यानधारणा.
यातून आचारसंहिता भंग होते, काँग्रेसची तक्रार योग्य वाटते का? एक्स वरून शशांक महाडिक, देवदर्शनाला जावं, भजन कीर्तन करावे, पण त्याचा इव्हेंट नाही केला पाहिजे. शनिवारी होणाऱ्या मतदानावर त्याचा परिणाम नक्कीच होणार. युट्यूबवरून बाळकृष्ण पाटील, काँग्रेसला आपला पराभव दिसत आहे म्हणून हे नाटक सुरू आहे. युट्यूबवरून अमोल धवन, आम्ही पण दररोज घरात ध्यानधारणा करतो पण म्हणून काही त्याचे बॅनर लावत नाही. युट्यूबवरून अशोक पालांडे, ध्यानधारणा करायला काहीच हरकत नाही, फक्त सोबत कॅमेरे असू नयेत. फेसबुकवरून प्रदीप चौगुले, राहुल गांधींनी पण जावे जसे एक जण लंडनला गेले आहेत. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न सर्वांसाठी. प्रचार संपताच मोदींनी कन्याकुमारीत 48 तास ध्यानधारणा सुरू केली आहे. यातून आचारसंहिता भंग होते, काँग्रेसची तक्रार योग्य वाटते का? एकूण 48,000 मतं युट्यूबवर. 74% होय म्हटलंय, 26% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. एकूण 60% होय म्हटलंय, 41% नाही. फेसबुकवर एकूण 2,500 मतं. बावन्न 52% होय म्हटलंय, 48% नाही. एक्सचा कौल बघूया. चौसष्ट 64% होय म्हटलंय, 36% नाही. या लोकसभेतील आखाड्यात उतरलेल्या मुख्य नेत्यांपैकी अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ 51 वर्षांचे आहेत. राहुल गांधी 53, केजरीवाल आणि ओवेसी 55, अमित शहा 59, उद्धव ठाकरे 63, तर ममता दीदी 69 वर्षांच्या आहेत. नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी 73 वर्षांचे आहेत. सर्वात तरुण तेजस्वी यादव 34 वर्षांचे आहेत, तर सर्वात ज्येष्ठ शरद पवार 84 वर्षांचे आहेत. या सगळ्या नेत्यांनी आपलं सर्वस्व झोकून देऊन प्रचार केल्याचं आपण पाहिलं. सगळ्यांना जिंकण्याची आशा आहे. सर्वांच्या मनात सत्ता सुंदरीची आस आहे. कितीही नाही म्हटलं तरी सगळ्यांना सत्तेचा थोडाफार मोह आहेच. कुणाला स्वतःसाठी सत्ता हवी आहे, कुणाला आपल्या कुटुंबियांसाठी, कुणाला समाजासाठी, कुणाला देशाची सेवा करण्यासाठी. कारणं वेगवेगळी सांगितली जात असली तरी यातल्या प्रत्येकाला सत्तेचं टॉनिक हवंच आहे. मतदार राजानं यातल्या कोणाला पसंती दिली ते अवघ्या 5 दिवसात कळणार आहे. या सगळ्या घडामोडींकडे आपलं बारीक लक्ष असणार आहे. 1 तारखेला म्हणजे परवा शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यावर एक्झिट पोलही आपल्याला एबीपी माझावर पाहायचा आहे, हे विसरू नका. गेल्या 10-12 दिवसांपासून देशात जितकी चर्चा लोकसभेची आहे, महाराष्ट्रात तितकीच जास्त चर्चा पुणे रॅश ड्रायव्हिंगची आहे. अल्पवयीन कार चालक, त्याला वाचवण्यासाठी कायद्याला पायदळी तुडवणारे वडील, त्याच वडिलांना पुरेपूर मदत करणारी प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य व्यवस्थेला विकणारे 2 डॉक्टर. हे सगळं कमी म्हणून की काय? आता यात राज्य शुल्क उत्पादन खातं आणि नार्को टेस्ट हे 2 विभाग चर्चेत आले. आपल्याला माहिती आहे की सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी काल या प्रकरणात अजित पवारांची नार्को टेस्ट करा असे म्हटल्यावर अजित पवारांनी ते चॅलेंज मान्य तर केलं, मात्र एक प्रतिआव्हान त्यांनी दिलं. टेस्टमध्ये निर्दोष आढळल्यास दमानी यांनी संन्यास घ्यावा असं प्रतिआव्हान अजित पवार यांनी दिलंय. आता अजित पवारांनी दिलेलं हे प्रतिआव्हान अंजली दमानी यांनी स्वीकारलंय.
असली फालतू स्टेटमेंट जी आहेत ना ती करणं आता तुम्ही बंद करा. राजकारणावर आम्ही नागरिक म्हणून बोलणार म्हणजे बोलणार, आणि तुम्ही राजकारणी म्हणून त्याची उत्तरं तुम्हाला द्यायलाच पाहिजेत. तुम्ही म्हणालात ना माझ्या सेलफोनची काय तुम्हाला तपासणी करायची आहेत, हवा तेव्हा घेऊन जा, हवा तेव्हा जे CDR काढायचे काढा, ज्याची चौकशी करायची करा, पण तुमच्या अजित पवारांची चौकशी, त्यांच्या फोनची चौकशी आणि त्यांची नार्को टेस्टची झालीच पाहिजे. त्यात काही होणार नाही दुसरं. माझी नार्को टेस्टची तयारी आहे, पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा आहे का ती तयारी. अजीत पवार ने कल शाम को ऐसे कहा है कि नार्को टेस्ट के लिए मैं तैयार हूँ, जो वो अंजलि दमानिया बोल रहे हैं. और अगर वो कहते हैं कि मेरी नार्को टेस्ट होनी चाहिए, मेरा सिर्फ ये कहना है कि अगर मैंने नार्को टेस्ट की और ऐसा सब नहीं निकला तो अंजलि दमानिया ने अपनी सोशल लाइफ जो है वो जो एक्टिविज्म है वो बंद कर देना चाहिए, संन्यास लेना चाहिए. मैंने तुरंत रात को ट्वीट किया कि मैं इसके लिए बिल्कुल पूरी तरह से तैयार हूं. वो कोई सुनील टिंगरे से डेफिनेटली बात करने वालों में से नहीं है, और जो गार्डियन मिनिस्टर है वो उनको पहचानते नहीं है, ये भी मैं मानने को तैयार नहीं हूं. मुझे सीधा लगता है कि इसमें अजीत पवार का ही हाथ है, और दोषी वो है तो उनको सजा ये मिलनी चाहिए. भरधाव कार चालवून दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला तात्काळ जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या त्या सदस्याच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात येणार आहे. महिला आणि बाल न्याय मंडळाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी हे आदेश दिलेत. सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करेल आणि अहवाल नारनवरे यांना सुपूर्द करतील. तर आता जाऊया आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. पुणे प्रकरणातील आजच्या घडामोडींवरचा तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते. पुणे अपघातावरून अजितदादांच्या नार्को टेस्टची मागणी, दंगेकरांना मंत्री देसाईंची नोटीस. राजकारण होतंय असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पल हेरफेर प्रकरणात आज एक मोठी अपडेट समोर आली आहे. व्हाईट कॉलर क्रिमिनल्स आणि यंत्रणा किती सडलेली आहे हे दाखवणारी. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी डॉक्टर अजय तावरेनंच सॅम्पल बदलण्याचा प्लॅन आखल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात झाला तेव्हा गाडी चालवणारा अल्पवयीन आरोपीसह त्याचे 2 मित्रही होते. सगळ्यांचेच ब्लड सॅम्पल तपासण्यासाठी घेण्याचं ठरलं होतं. जर यांच्या रक्ताचे नमुने घेतले असते तर दारूचे प्रमाण आढळले असते, आणि म्हणूनच या तिघांच्या ब्लड ग्रुपशी जुळणाऱ्या रक्तगटाच्या 3 वेगळ्या व्यक्तींना ससूनमध्ये आणल्या गेले. हे सगळे रविवारी म्हणजेच 19 मे रोजी 11 वाजता सकाळी घडल्याचं कळतंय. आरोपींऐवजी रक्तगटाशी मिळत्या जुळत्या तिघांचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना यात संशय आल्यानं त्या आरोपीसह इतर मित्रांचे औंध जिल्हा रुग्णालयात आणखी एक ब्लड सॅम्पल घेतलं गेलं आणि ते DNA तपासणीसाठी पाठवण्यात आलं. त्यातून ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोळ यांचा डाव उलटला. ज्या तिघांचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी घेण्यात आले होते त्या तिघांचाही पोलिसांकडून सध्या शोध घेण्यात येत आहे. पुण्याच्या पोशा कार अपघातावरून अंजली दमानिया आणि अजित पवार असा सामना सुरू असताना पुण्यातील पब संस्कृतीचा पर्दाफाश करणाऱ्या आणि सरकारला धारेवर धरणारे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढू शकतात. 27 मे रोजी या दोन्ही नेत्यांनी एक्साईज कार्यालयात जाऊन भ्रष्टाचारी हफ्त्याचे रेट कार्ड वाचून दाखवताना अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. तसंच राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंचंही नाव घेतलं होतं. यामुळे संतापलेल्या शंभूराज यांनी आज या दोघांनाही नोटीस बजावली आहे. काल
जो राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये कार्यालयामध्ये जाऊन जो प्रकार विधानसभा सदस्य श्री धनगेकर आणि श्रीमती आंदारे यांनी केलेला आहे, त्यांना आजच या ठिकाणी नोटिशीची प्रत माझ्याकडे आहे. आजच माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर नोटीस डिफॉर्मेशनची बजावलेली आहे. त्यांनी विधान पाठीमागं घ्यावं, बिनशर्त माफी मागावी, अन्यथा श्री आमदार श्री धनगेकर यांच्या विरोधात सुद्धा अशाच पद्धतीची न्यायालयीन कारवाई ही या ठिकाणी केली जाईल. शंभूराज देसाई आमदार रवींद्र धनगेकरांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेही तक्रार करणार आहेत. पुणे कार अपघात प्रकरणावरून धनगेकरांनी आरोप केले होते, त्यामुळे धनगेकरांना कायदेशीर बाबींचा सामना करावा लागू शकतो. जर माझ्यावर हक्कभंग करायला गेले तर मी त्यांचा भंग करेन, असे प्रत्युत्तर आमदार रवींद्र धनगेकरांनी दिलंय. अजून मला ती नोटीस प्राप्त झालेली नाही, पण नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्याचं उत्तर मी देईल. पण माझ्या हक्कभंग करायला गेले तर मी त्यांच्यावर भंग करेन. कारण ज्या पुणे शहरामध्ये पब संस्कृती वाढली त्याचे मिनिस्टर माननीय शंभूराजे देसाई आहेत, त्यांनी माझी काळजी करण्यापेक्षा पुणेकरांची काळजी केली. पण एखादा समाजासाठी ओरड बोलतोय, घासा कोरडा करतोय आणि त्याला तुम्ही जर दाबायचा प्रयत्न करत असेल आणि भ्रष्टाचाराच्या सिस्टीमच्या पाठीशी उभे राहायचा ते प्रयत्न करत असेल तर त्यांनी हक्कभंग केला तर आम्ही त्याचा भंग करू. भरधाव कार अपघात प्रकरणात पुराव्याशी छेडछाड करणारे ससून रुग्णालयाचे 2 डॉक्टर आणि शिपाई गजाआड गेल्यानंतर आता पुणे पोलिसांकडून ससूनच्या काही नर्सेसचीही चौकशी करण्यात येत आहे. अपघातातील अल्पवयीन आरोपीचे जेव्हा ब्लड सॅम्पल घेण्यात आले तेव्हा ड्युटीवर असणाऱ्या 2 नर्सची आज गुन्हे शाखेकडून चौकशी झाली. तर दुसरीकडे डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलीस कोठडीत 7 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींच्या मालमत्तांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्तावही पाठवण्यात आलाय. अपघातातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अटक झालेल्या या तिघांवर लाच घेतल्याचा आरोप आहे. खुद्द वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील ब्लड रिपोर्ट हेरफेर प्रकरणात आरोपी डॉक्टरांनी 3 लाख रुपये घेतल्याची माहिती आज दिली. पाहूयात. हा अजय तावरे आज त्या पदावरच नाही. पदनियुक्ती दिलेली होती त्या सुनील टेंगरेच्या पत्राप्रमाणे खरं आहे, परंतु उंदराच्या प्रकरणामध्ये त्यांना पदमुक्त केलं होतं, तिथं ते आज नाहीत. ही जी घटना घडली त्या दिवशी ते रजेवर होते, प्रदीर्घ रजेवर होते. त्यानंतर त्यांनी फोन डॉक्टर हळनोर म्हणून जे आहेत की ज्यांच्याकडे हा विभाग आहे रक्ताच्या सॅम्पलाचा, त्यांना फोन केला आणि त्यांनी 3 लाख रुपये घेऊन काहीतरी सॅम्पल बदललं असं पोलिसाच्या तपासात सिद्ध झालेलं आहे. ते रजेवर होते आणि त्यांनी रजेवर असताना हा केलेला प्रताप आहे. आता वळूयात आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा प्रश्न सांगते. पुणे अपघातावरून अजितदादांच्या नार्को टेस्टची मागणी, धनगेकरांना मंत्री देसाईंची नोटीस, राजकारण होतंय असं वाटतं का? सोशल मीडियावर काय म्हणतात नेटकरी बघूया. एक्सवरून दयानंद गौडगाव, पोरशा अपघाताला पहिल्याच दिवसापासून राजकीय वळण लागलं. आजकाल प्रत्येक सामाजिक आणि मानवी सुरक्षा विषयक समस्या राजकीय वळणाशिवाय राहत नाही. एक्सवरून चंद्रकांत पाटील, अपघातात ज्या परिवारानं आपली मुलं गमावली त्या कुटुंबाविषयी सहानुभूती दूरच राहिली. नेते फक्त राजकारण आणि स्टंटबाजी करत आहेत. एक्सवरून आदित्य गायकवाड, राजकारण्यांनी फालतू राजकारण करून या प्रकरणाचे गांभीर्य कमी करू नये, सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. यूट्यूबवरून वीरेंद्र राजपूत, जे प्रकरण दाबतायत त्यांना शोधणं म्हणजे राजकारण का? दोषींना शिक्षा व्हायलाच पाहिजे. फेसबुकवरून सॅम शाह, चांगल्या माणसाला शांत करायचा पर्याय म्हणजे कोर्ट नोटीस आणि तेच कोर्ट 2 खून करणाऱ्याला निबंध लिहायला लावून सोडून देते. पुणे भरधाव कार अपघात प्रकरणी आम्ही विचारलेल्या प्रश्नावर
तुम्ही काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. बघूया आजचा आपला दुसरा प्रश्न. पुणे अपघातावरून अजितदादांच्या नार्को टेस्टची मागणी, धनगेकरांना मंत्री देसाईंची नोटीस. राजकारण होतंय असं वाटतं का? एकूण 44,000 मतं यूट्यूबवर. 84% होय म्हटलंय, 16% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. ब्याऐंशी 80% होय म्हटलंय, 18% नाही. फेसबुकवर 71% होय म्हटलंय, 29% नाही. एक्सचा कौल. %67% होय म्हटलंय, 33% नाही. देशात हिट अँड रन, रॅश ड्रायव्हिंग सारख्या घटना काही नव्या नाहीयेत. दिवसाची आकडेवारी काढली तर देशात दर तासाला 46 गंभीर अपघात होतात. अर्थात प्रत्येक अपघाताची कारणं वेगवेगळी आहेत, पण यातली हिट अँड रन, रॅश ड्रायव्हिंगची संख्या ही लक्षणीय आहे. आता 2024चा विचार केला तर आपल्याच राज्यातील ठाण्यात 4 महिन्यात हिट अँड रनचे 36 बळी गेले. नागपुरात 2 आठवड्यापूर्वी झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला फक्त समज देऊन सोडलं जातं. इतकंच नाही तर आज औरंगाबादमध्येही एका भीषण अपघाताची बातमी आली आहे. इतके अपघात नोंदवले जातात, पण चर्चा मात्र यातील बोटांवर मोजण्या इतक्याच घटनांची होते, जिथे आरोपी हाय प्रोफाईल असतो, ज्याचे तगडे राजकीय संबंध असतात, ज्या आरोपीच्या सुटकेसाठी पुण्याप्रमाणे अवघी यंत्रणा कामाला लागते, कायदे मोडले जातात वगैरे वगैरे, जे पुणे प्रकरणात होतंय. त्याच पुणे प्रकरणात दुसऱ्या बाजूनं राजकारण काय कळस गाठतंय. गृहमंत्र्यांपासून पोलीस महासंचालकांपर्यंत प्रत्येकाला प्रकरणाचा आढावा घ्यावा लागतोय. राजकीय कळस हाही की राहुल गांधी प्रत्येक प्रचार सभेत एकदा तरी या घटनेचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधतात. अजून एक कळस तेव्हाही गाठला जातो जेव्हा पालकमंत्री अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी होते. दादा ती मागणी स्वीकारतात. आता ही टेस्ट होणार की नाही, झाली तर त्याचे रिझल्ट पब्लिक डोमेनमध्ये येणार का? पण हे सगळं बाजूला ठेवून सगळ्यात महत्त्वाचं एवढंच की पुणे दुर्घटनेत ज्या 2 जणांचे प्राण गेलेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा. तो न्याय सच्चा असावा, राजकीय नसावा, एवढेच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.